त्यांना ठराव करायला सांगितले. 28 तारखेला त्यांची जीबी आहे ती रयत शिक्षण संस्थेला देऊन टाका. 2 एकर 1 गुंठा जागा. आणि रयतला सांगितलं ती तुम्ही ताब्यात घ्या. साहेबांनी 3 कोटीचा चेक रयतकडे दिलेला आहे. अजून रयतला 1 कोटी घालायला सांगितले. 4 कोटीची वास्तू चांगली व्यवस्थित होईल. परंतु काही जण काय करतात, उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवला कुठंतरी आंदोलन वगैरे काय मला भेटणार नाही. ते भेटून आपण मार्ग काढू ना. पण आपले टीव्ही चॅनलवाले पण काय करतात, जरा कुणीतरी काहीतरी बारामतीच्या बद्दल काही वेगळं, आम्ही सहयोग सोसायटीच्या बाहेर बसणार, आम्ही गोविंद बागेच्या बाहेर बसणार. अरे ही शाळा कुणाची? तसा काही डायरेक्ट संबंध नाही. शासनाची शाळा आहे ती, छत्रपती शिक्षण संस्थेची शाळा. तसा अर्थार्थी काही संबंध आहे. पण एक आपण सगळीकडेच लक्ष देतो आणि ह्यांनाही माहिती की ह्यांच्याशिवाय होणार नाही, त्याच्यावरती आमच्याच दारात येऊन बसतात. ती दुसऱ्याच्या तुमच्या दारात येत आहेत का? नाही येत. त्यांना माहिती आहे यांच्या दारात आले 2 तास पाणी मिळतील, आपल्याला घेणं देणं. आमच्याकडे आल्यावर या बसा बसा बसा, हे करा ते करा. काय रे बाबा, कसं रे बाबा. तुला बघितली तुझ्या बापाची आठवण होती बाळा. तर सगळ्यांनी, नवीन पिढीने पण चांगलं काम करावं, सगळ्यांनी चांगलं काम करावं. मी माझ्या परीनं जेवढं काही मला माहिती आहे, मला नवीन पण माहिती अवगत झाली, तर साहजिकच मी माळेगावला, सोमेश्वरला, छत्रपतीला इथं कसं मला पहिलं देता येईल, NCDC वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो.